मित्रांनो, गाडीवर पडलेली फाईन किंवा आपल्या गाडी नंबरला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सिंपली गुगलवर जायचंय, ई चलन सर्च करायचंय. सर्च केल्याच्या नंतर आलेल्या पहिल्याच लिंकवर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर येथे तुम्हाला तुमचा व्हेकल नंबर टाकायचा आहे, तुमच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरचे शेवटचे 4 अंक टाकायचे जे की आरसी बुकवर असतात. त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचंय आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक केल्याच्या नंतर काही कॅप्चा कोड येईल. यामध्ये कार दिसते तुम्हाला, तर जिथे जिथे कार असेल ते कार सिलेक्ट करायचंय आणि व्हेरीफाय करायचंय. व्हेरीफाय केल्याच्या नंतर अशा प्रकारे व्हेरीफाय होईल. खाली येऊन तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचंय. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर आता ही वेबसाईट अपडेट झालेली आहे. अपडेट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस मोबाईल नंबरवर ओटीपी येईल त्याच वेळी तुम्हाला तुमची फाईन चेक करता येईल. त्या अगोदर वरती ऑप्शन दिसतंय लिंक मोबाईल नंबर किंवा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी इथे ऑप्शन आहे. तर तिथे क्लिक हिअर इथे क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर तुमचा गाडी नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, गेट ओटीपी टाकायचा आहे. गेट ओटीपी करायचं आहे. गेट ओटीपी केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून सबमिट करायचे. मित्रांनो, इथे तुमचा नवीन नंबर लिंक होईल किंवा तुमचा नंबरही लिंक होईल. दोन्ही प्रोसेस एकाच ठिकाणी होती. आता तुमच्या गाडीवर असलेली फाईन तुम्हाला चेक करायची आहे, तर यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आता कंपल्सरी झालं आहे. यासाठी मोबाईल नंबर टाकून घ्या, इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरचे शेवटचे 4 अंक इथे टाकायचे. सेम प्रोसेस आहे. आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करून मोटरसायकल, जिथे जिथे तुम्हाला मोटरसायकल दिसते तिथे क्लिक करून व्हेरीफाय करायचंय. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर अशा प्रकारे येईल. त्यानंतर सबमिट करायचंय. सबमिट केल्याच्या नंतर आता जनरेट ओटीपी, पहिले हे ऑप्शन नव्हतं, आता हे नवीन ऑप्शन या वेबसाईटमध्ये ऍड करण्यात आलेले. जनरेट ओटीपी करायचंय. जनरेट ओटीपी केल्याच्या नंतर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर 4 अंकी ओटीपी येतो, तो ओटीपी इथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमच्या गाडीवर असलेली अनपेड आणि पेड सर्व फाईन तुमच्या समोर येतील. अशा प्रकारे ओटीपी टाकून मित्रांनो अशा प्रकारे चेक करू शकता. तुमच्या गाडीवर असलेली पेड अनपेड सर्व फाईन इथे येतील. जे अनपेड असेल तर तुम्ही इथून पे ही ती करू शकता. याबद्दलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या युट्यूब चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या गाडीवर फाईन कोणत्या कारणाने पडली किंवा तुम्ही ट्रिपल सीट जात होतात का काय तेही चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही व्ह्यू या वर क्लिक करायचे आणि इमेज यावर क्लिक करायचं. व्ह्यू वर क्लिक करायचे. त्यानंतर जिथे इमेज 1, 2 दिसते त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या समोर तुमच्या गाडीवर फाईन कशा प्रकारे पडली होती हे तुमच्या समोर येईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपण जो व्हिडिओ टाकू तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. नक्कीच मित्रांनो, आपल्या फायद्याचेच व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बनवत असतो. धन्यवाद.